आपण आता क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्सवर चर्चा करूया. हायड्रोकार्बन्स लेसन आपण स्टार्ट केलाय आणि आता क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स बघूया. हायड्रोकार्बन्स बेसिकली दोन पार्टमध्ये क्लासिफाय केलेत. पहिले दोन मेजर पार्ट आहेत. त्यातला पहिला आहे असायकलिक आणि दुसरा पार्ट आहे सायकलिक. असायकलिक आहेत ते ओपन चेन आहेत. सायकलिक या शब्दाचा अर्थ असा की जिथनं मी स्टार्ट करतो परत तिथंच जाऊन पोहोचतो. आणि असायकलिक याचा अर्थ ऑब्विसली जिथनं मी स्टार्ट केलं तिथं मी जाऊन पोहोचणार नाही आहे, म्हणजे ती चेन ओपन आहे. आणि जर का मी जिथनं स्टार्ट केलं आहे परत तिथंच जाऊन पोहोचत असेल चेनमध्ये, याचा अर्थ ती चेन क्लोज्ड आहे. म्हणजे परत एकदा क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्समध्ये दोन लोकांवरती फोकसिंग आहे. पहिलं असायकलिक ॲलिफॅटिक, आणि त्यांना मी सांगितले लॉजिकली की ते ओपन चेन कसे आहेत. सायकलिक आणि क्लोज्ड चेन त्याला सुद्धा मी लॉजिकली सांगितलंय कसं आहे ते. इथे मी उदाहरण दिलेत ओपन चेनचे. ओपन चेन काही केसमध्ये स्ट्रेट चेन असते, कधी कधी ब्रांचिंग सुद्धा दिसतं आपल्याला. हा CH3 ग्रुप जो आहे हा ब्रांचिंगला आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला ॲलिफॅटिक ओपन चेन कंपाऊंडमध्ये स्ट्रेट चेन दिसणार आहेत किंवा कधी कधी ब्रांच्ड चेन दिसणार आहेत. इथं उदाहरण दाखवलं CH3 CH2 CH3, याचं नाव आहे प्रोपेन. आणि CH3 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 आयसोब्युटेन. आता याचं नाव प्रोपेनच का, याचं नाव आयसोब्युटेनच का, हे येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण बघूया, नक्की बघूया. नेमिंगबद्दल मी तुम्हाला एक विशेष नोट सांगतोय. मी जी नावं दिलीत त्या नावं देण्याला काही लॉजिक आहे. ते लॉजिक मी प्रत्येक ह्या जे हे ॲक्च्युली हे आपले काही कालानंतर आपल्याला या लोकांचे लेसन्स बघायचे. त्या लेसन्समध्ये आपल्याला यांचे स्ट्रक्चर कसे तयार केले ते पण बघायचे. त्याचबरोबर यांचं नेमिंग अशाच पद्धतीने का झालं याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे सध्या नावाचं टेन्शन घेऊ नका, त्याची काळजी अजिबात करू नका. नावाची अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. ते वेळ आल्यानंतर आपण नक्की बघू. आता स्ट्रक्चरली लॉजिकली क्लासिफिकेशन कसं केलंय ते बघतोय आपण. पहिले दोन मेजर पार्ट पाडले, असायकलिक किंवा ओपन चेन किंवा ॲलिफॅटिक किंवा सायकलिक आणि क्लोज्ड चेन. मी सांगितलं असायकलिक आणि ॲलिफॅटिकवर विशेष चर्चा आपण आता करणार आहे येणाऱ्या लेक्चर्समध्ये. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. सॅच्युरेशन बघायचे, अनसॅच्युरेशन बघायचे. आणि इथे मी सांगितलं काही केसमध्ये चेन स्ट्रेट असतात आणि काही केसमध्ये चेन्स ज्या आहेत त्या ब्रांच्ड आहेत. नेमिंगबद्दलही बोललोय. आता सायकलिक किंवा क्लोज्ड चेनबद्दल चर्चा करूया. लक्षात घ्या, हे जे सगळे सब टाईप्स पडलेत इकडून एवढ्या पार्टपासून इथपर्यंत, हे सर्वच्या सर्व सायकलिक किंवा क्लोज्ड चेन कंपाऊंडचे आहेत. पहिले दिले सायकलिक क्लोज्ड चेनचे दोन पार्ट पडलेत, होमोसायकलिक दॅट इज कार्बोसायकलिक आणि हेट्रोसायकलिक कंपाऊंड. हे जे होमो या शब्दाचा अर्थ काय, सेम. म्हणजे काय तर होमोसायकलिकला कार्बोसायकलिक सुद्धा म्हटले. याचा अर्थ काय, या कंपाऊंडमध्ये आपल्याला जी चेन तयार झाली त्या चेन क्लोज्ड चेन तयार झाली किंवा जे सायकलिक कंपाऊंड तयार झाले त्याच्यामधले सगळे मेंबर हे कार्बनच असणार आहेत. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला दिसतंय हा 1 2 3 4. आता हे स्ट्रक्चर सर कसं ड्रॉ केलं, याचा अर्थ काय, हा सुद्धा येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपल्याला बघायचा आहे. पण आत्ता तुम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी या स्ट्रक्चरमधनं शिकवणार आहे. आता लक्षात घ्या, हे जे स्ट्रक्चर मी ड्रॉ केलंय याच्यामध्ये जे कॉर्नर्स आहेत हे कॉर्नर्सला
कार्बन आहेत असं कन्सिडर करण्यात आलेलं आहे. म्हणजे इथे 4 कॉर्नर आहेत म्हटल्यानंतर या कंपाऊंडमध्ये 4 कार्बन आहेत. तुम्हाला दिसतं इथे 0.1 2 3 4 5 6 म्हणजे या कंपाऊंडमध्ये 6 कार्बन आहेत. जर का हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे 2 लाईनचा, तिथं मी अल्फाबेट लिहिलं नाही कुठलं, तर समजून चालायचं तिथं कार्बन आहे त्या कॉर्नरला. उदाहरण इथे दिसेल तुम्हाला. आता या स्ट्रक्चरमध्ये बघा, या कॉर्नरला काहीच लिहिलं नाही म्हणजे इथे कार्बन आहे, इथे पण कार्बन आहे, इथे पण कार्बन आहे, इथे पण कार्बन आहे. पण इथे कार्बन आहे का? नाही. इथे मी ऑक्सिजन लिहिले म्हणजे अदर दॅन कार्बन असेल की मी मेन्शन करतो. गुड. आता कार्बननी बॉन्ड किती केले असतात? कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4. हे तुमच्या 10वीच्या अभ्यासक्रमात तुम्ही बघितलं असेलच. कार्बनचे जर का बॉन्ड 4 असतील तर इथं 2च दिसतात आहे आणि मी इकडे दुसरं काही सांगितलेलं नाहीये. याचा अर्थ या कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच्ड आहेत, पण ते दाखवायची गरज नाही असा नियम आहे. परत एकदा पहिला नियम असा होता की कॉर्नरला जर का कुठलंच अल्फाबेट लिहिलं नाही तर समजून चालायचं की तिथं कार्बन आहे. त्याच्या अगोदर मी सांगितलं जेवढे कॉर्नर तेवढे कार्बन, 4 कॉर्नर 4 कार्बन. पण पुढची महत्वाची गोष्ट काय सांगितली? त्या कॉर्नरला कुठला अल्फाबेट लिहिलं नसेल तर तिथं काय? तिथे कार्बन आहे. जर का अदर दॅन कार्बन माणूस असेल स्ट्रक्चरमध्ये तर तो मेन्शन करावा. पुढे आता इथं समजा कार्बन आहे आणि या कार्बननी 2च बॉन्ड तयार केलेत असं होणार नाही. कारण एक वाक्य आहे जे दरवर्षी मी संबंध VSA परिवाराला देतो, ते म्हणजे केमिस्ट्री फाइट्स फॉर स्टॅबिलिटी. केमिस्ट्रीला स्टॅबिलिटीसाठी प्रयत्न करायचा आहे. मग केमिस्ट्रीत नेहमी हा प्रयत्न केला जातो प्रत्येक रिॲक्शनमध्ये की स्टेबल प्रॉडक्ट कसं तयार केलं जाईल तरच प्रॉडक्ट तयार होतं. जर का प्रॉडक्ट स्टेबल नसेल तर प्रॉडक्ट तयार होणार नाही. म्हणजे ज्या कंटेनरमध्ये रिॲक्शन घडतात त्या रिॲक्शनमध्ये जर का स्टेबल प्रॉडक्ट तयार झालं तरच ते टिकेल, अदरवाईज ते टिकणार नाही. म्हणजे केमिस्ट्री फाइट्स फॉर स्टॅबिलिटी. मग कार्बनची स्टॅबिलिटी कशात आहे? तर कार्बनची स्टॅबिलिटी जनरली 4 बॉन्ड तयार करण्यात आहे. का? कारण त्यांनी 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्यासाठी त्याचे स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन त्या शेअरिंग पेअरमध्ये इन्व्हॉल्ड केलेत आणि इतर लोकांचे सुद्धा 4 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये येणार आहेत त्या शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये, आणि तिथे ऑक्टेट कंप्लीट होणार आहे कार्बनचा आणि कार्बन स्टेबल होणार आहे. म्हणजे कार्बन ऑलवेज फाइट्स फॉर स्टॅबिलिटी. रादर एव्हरी एलिमेंट फाइट्स फॉर व्हॉट? स्टॅबिलिटी. म्हणजे इथे कार्बनचे मग 2च बॉन्ड दाखवलेत. मग सर कार्बननी स्टेबल होण्यासाठी कार्बनला 4 बॉन्ड लागतात, मग तुम्ही उरलेले 2 बॉन्ड दाखवलेच नाहीत सर. मग ते कुठे गेले? तर ते तिथे आहेत. असं आपल्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये स्ट्रक्चरचे रूल अजून मी शिकवले नाही आहेत, पण आत्ता तुम्ही कन्फ्युज्ड राहाल म्हणून मी तुम्हाला हे शिकवलं. पण हाऊ टू ड्रॉ स्ट्रक्चर हे येणाऱ्या लेक्चर्समध्ये मी बोलणार आहे. हे पहिलंच लेक्चर आहे, पण तुम्हाला पहिलं कळलं पाहिजे की हायड्रोकार्बनचा विस्तार किती आहे, आणि तो विस्तार बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला त्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये. आता याचा अर्थ या कार्बनचे जर का इथं 2 बॉन्ड असतील तर त्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायला 2 हायड्रोजन आहेत पण दाखवलेले नाहीत. आपण समजून चालतो की इथे काहीच लिहिलं नाही म्हणजे कार्बन आहे आणि हे 2 बॉन्ड आहेत आणि कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायला 4 बॉन्ड लागतात, पण उरलेले जे 2 बॉन्ड आहेत ते हायड्रोजन आहेत. आता प्रश्न असा पडतो की मग सर हायड्रोजन नसेल तर काय करायचं? तर हायड्रोजन नसेल तर मेन्शन करायचं या स्ट्रक्चरमध्ये. बघा इथे कॉर्नर आहे म्हणजे कार्बन आहे, पण कार्बनला 2 हायड्रोजन किंवा 1 हायड्रोजन त्याचे सॅटिस्फाय व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायला जेवढे हायड्रोजन लागतात
ते हायड्रोजन इथं उपस्थित नाहीये, तर अदर दॅन हायड्रोजन कोणीतरी उपस्थित आहे. कोण उपस्थित आहे? ऑक्सिजन. त्याला दाखवला बाहेर. म्हणजे परत एकदा सांगतो, जर का उद्या इथे या कार्बनची व्हॅलेन्सी हे 2 बॉन्ड केले, पण उरलेले 2 बॉन्ड सॅटिस्फाय करण्यासाठी जर का मी हायड्रोजनपेक्षा वेगळ्या कुठल्या तरी माणसाचा आधार घेत असेल, तर मला त्या माणसाला तिथे मेन्शन करावं लागेल. फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, जर का उद्या मी आता या स्ट्रक्चरचा विचार करा, जरा मोठं काढतो स्ट्रक्चर. आता गंमत लक्षात घ्या, कॉर्नरला काहीच लिहिलं नाहीये, म्हणजे कार्बन आहे. काही लिहिलं नाहीये, कार्बन आहे. काही लिहिलं नाहीये, कार्बन आहे. अल्फाबेट मेन्शन केलं नाही, म्हणजे कार्बन आहे. कार्बन आहे, कार्बन आहे, कार्बन आहे. आता जर का तुम्ही या कार्बनचा विचार केला, तर या कार्बनने किती बॉन्ड तयार केलेत? 1 2 3. म्हणजे त्याला स्टेबल करण्यासाठी अजून किती बॉन्डची गरज आहे? 1. तो मेन्शन केलाय का? नाही. म्हणजे तिथं कोण प्रेझेंट आहे? हायड्रोजन. म्हणजे इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे. पण या कार्बनचा चौथा बॉन्ड सॅटिस्फाय करण्यासाठी हायड्रोजन नाहीये. चौथ्या बॉन्डनी स्टॅबिलिटी आणण्यासाठी हायड्रोजन नाहीये, तर अदर दॅन हायड्रोजन आहे. आणि तो अदर दॅन हायड्रोजन कोण आहे? तर तो OH आहे. तो मेन्शन केला. माझ्या मते अतिशय शांत पद्धतीने, अतिशय लॉजिकली मी तुम्हाला स्ट्रक्चरही समजावून सांगितलंय. कारण स्ट्रक्चर कळलं तर क्लासिफिकेशन कळणार आहे. क्लासिफिकेशनकडे परत जाऊया. परत एकदा शांतपणे मी जे आत्ता स्ट्रक्चर बाबतीत बोललो ते पुन्हा एकदा शांत बसून ऐका. बाळांनो लक्षात घ्या, परत एकदा मी सांगतोय, 11वीत जी व्यक्ती अभ्यास करेल त्याला 100% 12वीत फायदा होणारच. आणि आपल्यातला जोश हा 2022 पर्यंत टिकून राहायला पाहिजे, कारण तुम्हाला 2022 मध्ये एक्झाम द्यायची कॉम्पिटेटिव्ह. आणि त्यासाठी स्वतःला एनर्जेटिक ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे स्मार्ट पद्धतीने खूप वेळ अभ्यास केला, मी 7 तास अभ्यास केला, हे महत्वाचं नाही आहे. 4च तास करा, पण फुल फोकस्ड कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करा. ओके, आता पुढे बघूया. क्लासिफिकेशन मध्ये आपण ॲलिसायकलिक आणि सायकलिक बघत होतो. ॲलिसायकलिक मध्ये ओपन चेन आहेत, सॉरी ॲलिसायकलिक नाही, एक्स्ट्रीमली सॉरी, असायकलिक आणि सायकलिक बघत होतो. असायकलिक म्हणजे ओपन चेन कंपाऊंड आहेत, आणि ओपन चेन मध्ये कधी कधी स्ट्रेट चेन मिळणार आहेत आणि कधी कधी ब्रांच्ड चेन मिळणार आहेत, हे मी नमूद केलं. आता जो दुसरा टाईप आहे सायकलिक कंपाऊंड, त्याचे 2 पार्ट पाडले. पहिला होमोसायकलिक आणि दुसरा हेटेरोसायकलिक. होमोसायकलिक मध्ये मी सांगितलं, सायकलमध्ये जे सायकलचं जे स्केलेटन आहे, त्या सायकलच्या स्केलेटन मधले सगळे, म्हणजे या सायकलिक कंपाऊंडच्या स्केलेटन मधले जे मेन लोक आहेत ते सर्वच्या सर्व कार्बन असणार आहेत. कार्बन स्केलेटन, त्या स्ट्रक्चरचं जे स्केलेटन आहे, मेजर पार्ट आहे, तो कोणी ऑक्युपाय केलाय? तो कार्बननी ऑक्युपाय केलाय, मी असं म्हणेल. तुम्हाला दिसतंय इथे, इकडे कार्बन 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 कार्बन. होमो म्हणजे सेम. सायकल मधले त्या चेन मधले जे स्केलेटनचा बॅकबोन आहे असं मी म्हणेल, ते सर्वच्या सर्व लोक कार्बन आहेत. दिसते आपल्याला 1 2 3 4. त्या स्ट्रक्चरच्या स्केलेटन मध्ये सर्वच्या सर्व लोक कार्बन आहेत. इथे पण तुम्हाला दिसते 1 2 3 4 5 6.
एकदा रिवाइज करू, एकदा मजा बघा. इथे किती कॉर्नर आहेत? 1 2 3 4 5 6. म्हणजे किती कार्बन आहेत? 6. कारण मी सांगितलं जेवढे कॉर्नर तेवढे कार्बन, जेवढे कॉर्नर तेवढे कार्बन. आता मला सांगा या कार्बनने किती बॉन्ड तयार केले? 2. म्हणजे काय? त्याला अजून स्टेबल होण्यासाठी किती बॉन्डची गरज आहे? 2. मग त्याला अजून स्टेबल होण्यासाठी 2 बॉन्डची गरज असेल तर ते 2 बॉन्ड इथं दाखवले नाही. त्याचा अर्थ बोला किती हायड्रोजन प्रेझेंट आहेत? 2 हायड्रोजन प्रेझेंट आहेत. इथं परत कॉर्नर, परत कार्बन, मेन्शन नाही केला अल्फाबेट, म्हणजे परत कार्बन, परत कार्बन, परत 2 बॉन्ड, परत 2 बॉन्ड, परत सॅटिस्फाय स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी परत 2 बॉन्डची गरज आहे, परत 2 बॉन्डची गरज आहे. दाखवले नाहीयेत कोणी तयार केले, त्याचा अर्थ परत ते 2 बॉन्ड हायड्रोजननी तयार केले. सिमिलर केस हिअर, सिमिलर केस हिअर. आता या 2 लोकांचा विचार करा. या 2 लोकांमध्ये सुद्धा हा तुम्हाला मिस्टर कार्बन दिसेल. या कार्बननी 3 बॉन्ड तयार केलेत, म्हणजे कार्बनला स्टेबल होण्यासाठी 4 बॉन्डची गरज आहे. आता स्टेबल होण्यासाठी कार्बनला ऑलरेडी 3 बॉन्ड, डबल बॉन्ड 1 2 आणि 3 बॉन्ड तयार केल्यामुळे कार्बनला स्टेबल होण्यासाठी एका बॉन्डची गरज आहे. आणि तो एक बॉन्ड कोणी तयार केलाय ते मी मेन्शन केलं नाही, चित्रात दाखवलं नाही. याचा अर्थ तो हायड्रोजननी तयार केलेला आहे. चित्रात परत एकदा क्लिअर दिसतंय दोन्ही केसमध्ये. स्केलेटन मध्ये जे मेजर कंपोनंट आहेत ते सर्वच्या सर्व कार्बननी तयार केलेत. अदर दॅन कार्बन कोणी आपल्याला त्या क्लोज्ड चेन कंपाऊंड मध्ये दिसत नाहीये. अदर दॅन कार्बन कोणी दिसत नाही, सर्वच्या सर्व कार्बन आहेत. दिसतंय सगळ्यांना. मी काय सांगतोय नीट आहे का? मी असं बोललो का? हायड्रोजन आहेत, मी नाही बोलत नाहीये, पण मी सांगतोय त्या स्केलेटनचा जो मेजर पार्ट आहे तो कोणी ऑक्युपाय केलाय, तर तो मिस्टर कार्बननी ऑक्युपाय केलाय. त्या स्केलेटन मध्ये कार्बन आहेत, त्याच्या बॅकबोन मध्ये कार्बन आहेत. हे असे वेगळे वेगळे शब्द वापरतोय मी. आणि म्हणून हे स्ट्रक्चर जे आहे ते होमोसायकलिक आहे. जर का अदर दॅन कार्बन कुठला एलिमेंट या चेनचा भाग बनू इच्छित असेल तर आपण त्या कंपाऊंडला हेटेरोसायकलिक कंपाऊंड म्हणणार. फॉर एक्झाम्पल इथे दिसतंय सगळ्यांना, इथे काही दाखवलं नाही अल्फाबेट. कार्बन 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 कार्बन, पण अदर दॅन कार्बन म्हणजे ऑक्सिजन आहे का नाही आहे, दाखवला का नाही दाखवला? दाखवला. याचा अर्थ हा होमोसायकलिक आहे, हेट्रोसायकलिक आहे? हेट्रोसायकलिक आहे. का? कारण कार्बनच्या स्केलेटन मध्ये अदर दॅन कार्बन कोणीतरी उपस्थित आहे आणि तो आत्ताच्या केसमध्ये मिस्टर ऑक्सिजन आहे. म्हणून त्या कंपाऊंडला म्हणायचं हेट्रोसायकलिक कंपाऊंड. इथं तुम्हाला सिमिलर पॅटर्न मध्ये दिसतंय कार्बन 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 कार्बन, पण अदर दॅन कार्बन 1 पर्सन इज देअर, दॅट इज व्हॉट? सल्फर. सो हेट्रोसायकलिक कंपाऊंड. हिअर ऑल्सो वी आर गोइंग थ्रू द सेम केस. पण हे जे मी दाखवलेत हे हेट्रोसायकलिकचे पण परत एकदा सबटाइप्स पाडलेत, ते बघूच आपण. पण पहिले मी हेट्रोसायकलिक या शब्दाचा अर्थ सांगितला. म्हणजे होमोसायकलिक मध्ये त्या कार्बन स्केलेटन मध्ये किंवा ते जे स्केलेटन आहे, त्या कंपाऊंडचं जे स्केलेटन आहे, त्याचा जो ढाचा आहे, त्याचा जो साचा आहे, त्याच्यामधले जे सगळेच्या सगळे लोक आहेत ते सगळेच्या सगळे लोक कार्बन आहेत. आणि ते सगळेच्या सगळे लोक कार्बन असतील तर मी त्याला होमोसायकलिक कंपाऊंड म्हणणार. आणि त्या सगळ्या स्केलेटनमध्ये जर का अदर दॅन कार्बन एखादा व्यक्ती प्रेझेंट असेल तर त्या कंपाऊंडला मी हेट्रोसायकलिक कंपाऊंड म्हणणार. आता तुमच्या लक्षात येईल की होमोसायकलिक कंपाऊंडचे मी 2 टाईप पाडलेत, एक ॲलिसायकलिक कंपाऊंड आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड. ॲलिसायकलिक कंपाऊंड आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड. त्यातला ॲलिसायकलिक मी एक्सप्लेन केला की ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं स्ट्रक्चर समजावून. ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहेत ना त्याच्यावरती एक धडा आहे आपल्याला. त्या लेसनमध्ये गेल्यानंतर आपल्याला चर्चा करायची आहे. मी असं म्हणेल की ॲलिसायकलिक कंपाऊंड दे आर सिमिलर इन कॅरेक्टर. मी असं म्हणेल ॲलिसायकलिक कंपाऊंड म्हणजे सिमिलर इन कॅरेक्टर म्हणण्यापेक्षा त्यांचे जी प्रॉपर्टीची जी पद्धत आहे इट इज जस्ट लाईक दॅट ऑफ अ सायकलिक ऑर ॲलिफॅटिक कंपाऊंड. म्हणजे आपण इकडचं इकडे अप्लाय करू शकतो थोड्याफार पद्धतीने. फक्त हे ओपन चेन असतील तर हे क्लोज चेन आहेत असं मी म्हणेन. धन्यवाद.
आता जे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत, ॲरोमॅटिक कंपाऊंडवरती एक लेसनच आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जोरदार चर्चा करायची आहे. तिथे गेल्यावर बघूच की ॲरोमॅटिक कोणाला म्हणायचं, त्याच्यावरती आपल्याला एक डिस्कशन पण करायचं आहे. तर ॲरोमॅटिक कंपाऊंडचे दोन प्रकार आहेत, बेन्झेनॉइड आणि नॉन बेन्झेनॉइड. आता बेन्झेनॉइड जे आहेत त्या बेन्झेनॉइड लोकांमध्ये हा मिस्टर बेन्झीन आहे, या बेन्झीन सारखे स्ट्रक्चर असतात आणि बेन्झीनच्या स्ट्रक्चर सारखे स्ट्रक्चर नसतील तर त्याला काय म्हणायचं, नॉन बेन्झेनॉइड. पण बेन्झेनॉइड आणि नॉन बेन्झेनॉइड हे कोण आहेत, ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत. कुठले आहेत, ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत. ॲरोमॅटिक काय ते मी सांगितलं, येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण नक्की बघणार आहोत. परत एकदा टाईप बघा, सायकलिक, सायकलिकचे दोन प्रकार, होमोसायकलिक आणि हेट्रोसायकलिक. होमोसायकलिकमध्ये स्केलेटनमध्ये असणारे सर्वच्या सर्व लोक कार्बन आहेत, सर्वच्या सर्व लोक कार्बन आहेत. सर्व स्केलेटनमध्ये ते म्हणाले ऑक्सिजन दाखवलं, ऑक्सिजन त्या सायकलचा पार्ट नाही आहे, तो त्या सायकलमधनं बाहेर दाखवला. ओके, म्हणजे इकडं पण इथं पण सगळे जे स्केलेटनचा पार्ट आहेत, मेन स्केलेटन जे आहे, जी चेन आहे सायकलिक, मी म्हणेल की क्लोज्ड चेन आहे, त्या क्लोज चेनमध्ये सर्वच्या सर्व मेजर जे लोक आहेत ते कार्बन आहेत. मेजर सर्वच्या सर्व लोक कोण आहेत, कार्बन आहेत. इथे पण तुम्हाला दिसतंय सगळीकडे कार्बन आहेत, इथं पण दिसतंय कार्बन आहेत, इथं पण दिसतंय कार्बन आहे, इथं पण दिसतंय कार्बन आहेत. म्हणून ते हे सगळे लोक जे आहेत ते होमोसायकलिक कंपाऊंड आहेत. आणि होमोसायकलिकमध्ये दोन टाईप बघितले, ॲलिसायकलिक आणि ॲरोमॅटिक. आणि ॲरोमॅटिकमध्ये दोन टाईप बघितले, बेन्झेनॉइड आणि नॉन बेन्झेनॉइड. ज्या लोक ह्या बेन्झिन आहे, बेन्झिनसारखे स्ट्रक्चरच्या कंपाऊंडमध्ये दिसतील त्याला आपण बेन्झेनॉइड म्हणणार. नॉन बेन्झेनॉइड दिसते सगळ्यांना, इथे 7 कार्बन आहेत, या केसमध्ये तुम्हाला 6 कार्बन दिसतात आहे बेन्झिनमध्ये. ओके, पुढे जाऊया. आता हेट्रोसायकलिकचे दोन पार्ट बघितलेत. हेट्रोसायकलिक या शब्दाचा मी अर्थ सांगितला, त्या सायकलिक कंपाऊंडमध्ये कुठेही आपल्याला सर्वच्या सर्व लोक कार्बन, सायकलिक चेनमध्ये कार्बन दिसतीलच असं नाही आहे. एखादा माणूस हा एखादा त्या कार्बन स्केलेटनमधला, किंवा कार्बन स्केलेटन म्हणण्यापेक्षा त्या कंपाऊंडचं जे बॅकबोन आहे किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे किंवा ती जी क्लोज्ड चेन आहे, त्या क्लोज चेनमधले सर्वच्या सर्व लोक कार्बन नाही आहेत, तर एक व्यक्ती अदर दॅन कार्बन आहे. आणि तो अदर दॅन कार्बन कोण आहे, तर या केसमध्ये मी फ्युरानच्या केसमध्ये ऑक्सिजन दाखवला आहे, थायोफिनच्या केसमध्ये सल्फर दाखवला आहे, टेट्रा हायड्रोफ्युरानच्या केसमध्ये ऑक्सिजन दाखवला आहे, पायपेरिडेनच्या केसमध्ये नायट्रोजन दाखवला आहे. बाकी कार्बन आहेत 1 2 3 4 कार्बन, 1 2 3 4 कार्बन, बट अदर दॅन कार्बन. म्हणून यांना म्हणायचं हेट्रोसायकलिक कंपाऊंड. ह्या हेट्रोसायकलिक कंपाऊंडमध्ये काही लोक ॲरोमॅटिक आहेत, जस्ट लाईक फ्युरान अँड थायोपिन, फ्युरान अँड थायोफिन. पण टेट्राहायड्रोफ्युरान अँड पिपिरिडिन हे ॲरोमॅटिक आहेत का नॉन ॲरोमॅटिक आहेत, नॉन ॲरोमॅटिक आहेत. पण हेट्रोसायकलिक आहेत का नाही आहेत, आहेत. हे लोक हेट्रोसायकलिक आहेत का नाही आहेत, आहेत. पण ॲरोमॅटिक आहेत का नाही आहेत, आहेत. थँक्यू. अशा पद्धतीने आपण क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स बघितलं आहे. येणाऱ्या लेक्चर्समध्ये अजून डिटेल अभ्यास करूया. नोट्स पाठवतोय, नोट्स दररोजच्या दररोज लिहा. आणि जेव्हा ॲक्च्युअल क्लास चालू होईल त्यावेळेस आपण याची नक्कीच रिव्हिजन करणार आहोत. पण तुम्ही जर का अभ्यास करून आले सगळे तर आपल्याला पुढं जाता येईल. आणि हा जो वेळ आपण हा ॲक्च्युली मला काय म्हणायचं आहे की आपण जे शिकलो ना आत्ता, हे सगळं शिकलो ना, तुम्ही वारंवार ऐका, वारंवार ऐका. तुम्ही जेवढं वारंवार ऐकाल आणि तुम्ही जर का रेग्युलर क्लास जेव्हा चालू होईल तेव्हा हे सगळं अभ्यास करून याल तर हे टाईमपास झालं असं वाटणार नाही, याचं युटिलायझेशन होईल. आणि आपल्याला नंतर जेव्हा आपण ॲक्च्युअल क्लास चालू करू त्यावेळेस काय होईल माहिती आहे का, आपल्याला याच्या पुढं स्टार्ट करता येईल या सगळ्या गोष्टींच्या. आणि खूप चांगला अभ्यासही त्यावेळेस होईल. म्हणजे हा जो टाईम आहे आपण वापरला आहे असं आपल्याला म्हणता येईल. ऑब्व्हियसली याचा नक्की फायदा होणार आहे. मी सांगतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या स्टडीला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. पुढच्या सेशनमध्ये आपण अजून डिटेल स्टडी करूया.